आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती गॅस टँकर पलटी झालाय। गॅस टँकर मधून कार्बन डायऑक्साइड गळतीमुळे खळबळ माजली आहे। वायू गळती सुरू झाल्यामुळे आता परिसरात भीतीचं वातावरण आहे। एक महत्त्वाची मोठी बातमी, मुंबई अहमदाबाद महामार्गावरती गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि त्यामुळे वायू गळती सुद्धा होतीये। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत, माहिती जाणून घ्यात। मनोज, गॅस टँकर मधून गळती होते, परिसरात भीतीचं वातावरण आहे, सध्या काय प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच ऋतुजा, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा कार्बन डायऑक्साइड वाहतूक करणारा जो टँकर होता तो डहाणू तालुक्यातील विवळवेढे महालक्ष्मी मंदिर जे आहे त्या परिसरात या टँकरला अपघात झालेला आहे आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळं हे टँकर रस्त्याच्या खाली उतरलेलं आहे आणि या टँकर मधून कार्बन डायऑक्साइड वायूची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित विभागाचे त्याचप्रमाणे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही वायू गळती कशा पद्धतीने रोखता येईल या संदर्भातले जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। मात्र या महामार्गावर कार्बन डायऑक्साइड वायूची गळती सुरू झाल्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर ही वायू गळती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काही वर्षांपूर्वी याच परिसरात म्हणजे मेंढवण खिंडीमध्ये अशाच प्रकारचं टँकर मधून रासायनिक पदार्थाचं गळती झाली होती आणि मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची घडल्याची एक मोठी जीवितहानी घडली होती आणि त्यामुळं अशी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवर जे वायू गळती आहे ती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।